आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता समर हा आजीच्या तब्येतीची चौकशी डॉक्टरांकडे करत असतो. तो डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर आजीला फार काही लागलेलं नाही आहे ना? डॉक्टर सांगतात नाही नाही, आम्ही रिपोर्ट करून सगळे बघितलेले आहेत. त्यावर समर म्हणतो डोक्याला वगैरे म्हणजे लागलं आहे ते. त्यावर डॉक्टर सांगतात नाही, आम्ही सिटी स्कॅनसुद्धा करून बघितलं आहे. सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या डोक्याला जे लागलं आहे ती जखम काही खोलवर आहे असं दिसत नाही आहे. लागलं आहे पण ते वरचेवर आहे. तसं हाताला जरा जास्त लागलं आहे पण फार काही नाही आहे. आपण म्हणजे प्लास्टर केलं आहे. आता त्यांना रिकवर व्हायला लवकर मदत होईल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता आजी या शुद्धीवरती आलेल्या असतात आणि आता त्या स्वानंदी स्वानंदी असं म्हणत असतात. तर दुसऱ्या बाजूला आता अर्पिता जी आहे ती म्हणत असते, हे सगळं ना त्या स्वानंदीमुळे झालं आहे. स्वानंदीमुळेच आपली आजी पडली. फक्त आता तिने ना आजीजवळ यायला हवं. त्याबरोबर आता अर्पिताला लगेचच इकडे अधीरा तिला म्हणत असते, गप्प बस तू अर्पिता, उगाचच्या उगाच काहीतरी बरळू नकोस. स्वानंदी ताईची या सगळ्यात काहीही चूक नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच अर्पिता म्हणायला लागते, तू गप्प बस, तुला तुझ्या त्या नंदेची बाजू घेतेस. तुला आजीबद्दल काही वाटत नाही का गं? तुला आजीची काळजीच नाही आहे का गं? त्याबरोबर अधीरा म्हणत असते, अर्पिता गप्प बस. हे बघ, उगाचच्या उगाच तू स्वानंदी ताईला ह्या सर्वाचा दोष देऊ नकोस. ती कधीच इतकी केअरलेस वागूच शकत नाही. तिच्याकडनं ही अशी चूक होणं शक्य नाही आहे. तोपर्यंत समर तिकडे येतो. समर म्हणतो, अधीरा अर्पिता काय चाललं आहे? हळू बोला, हॉस्पिटल आहे हे. त्याबरोबर अर्पिता ही गप्प बसते. तर अधीरा ही लगेचच समरला विचारते, दादा आता आजीची तब्येत कशी आहे आपल्या? व्यवस्थित आहे ना रे आपली आजी? त्याबरोबर लगेचच आता समर सांगतो, हो आता ती व्यवस्थित आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे. डॉक्टर म्हणालेत आजीच्या वयाप्रमाणे खरं तर जे घडलं त्यामुळे आजीला खूप जास्त इंजुरी होऊ शकत होती, पण तरीही आपली आजी खूप स्ट्रॉंग आहे. आजीला काही नाही झालेलं. त्याबरोबर आता अधीरा लगेचच देवाजवळ हात जोडते आणि म्हणत असते, खरंच आपली आजी खूप स्ट्रॉंग आहे. एवढं सगळं होऊनही आपली आजी आणखीन व्यवस्थित आहे खरंच. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी सिस्टर येते आणि सिस्टर सांगू लागते की मॅडमनं शुद्ध आलेली आहे, आता तुम्ही सगळे मॅडमना भेटू शकता. त्याबरोबर हे ऐकून समर, अधीरा, अर्पिता ह्या सगळ्यांनाच बरं वाटतं. तर दुसऱ्या बाजूला आता बाबा हे फोन करून बघत असतात की कोणी हॉस्पिटलमध्ये फोन उचलेल, आपल्याला माहिती मिळेल. पण आता कोणीच फोन उचलत नसतं. मंदाकिनी सारखी विचारत असते, उचलला का फोन, उचलला का फोन, उचलला का फोन. त्यावेळी मग मात्र बाबा चिडतात आणि म्हणतात, सुशू जर फोन उचलला तर मी फोनवर बोलेनच ना, मी दिसतोय का फोनवर बोलताना? म्हणजे फोन उचललेला नाही आहे कुणी. समोरची व्यक्तीसुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे म्हटल्यावर फोन सायलेंटवर असू शकतो किंवा माणूस कामात असू शकतो, म्हणून नसेल उचलत कोणी फोन. त्याबरोबर लगेचच इकडे आता मंदाकिनी म्हणते, पण मग आपण काय असंच हातावर हात धरून बसायचं का? त्याबरोबर बाबा म्हणतात, प्रयत्न करतोय ना आपण सुशू. त्याबरोबर मग सुष्मिता ही आईकडे बघून आईला खुणवत असते, हो आई बरोबर आहे बाबांचं. तर दुसऱ्या बाजूला आता सगळेजण आजीकडे आलेले असतात. आता इकडे समर हा आजीला विचारतो, आजी तू ठीक आहेस ना, तुला बरं वाटतंय ना? त्यावर आजी म्हणत असते, हो रे समर, आता अगदी व्यवस्थित आहे मी, मला काहीही झालेलं नाही आहे पिंट्या. त्याबरोबर लगेचच आता समर म्हणत असतो, आजी काय गं घाबरवलंस ना आम्हाला सगळ्यांना टेन्शन दिलं होतंस तू, माहिती आहे का तुला? आजी ठीक आहेस ना नक्की तू? त्याबरोबर मलिकासुद्धा विचारू लागते, आई बरं वाटतंय ना आता तुम्हाला? त्याबरोबर आता आजी म्हणते, हो आता व्यवस्थित वाटतंय, बरी आहे मी. तशी लगेचच इकडे आता अर्पितासुद्धा म्हणते, आजी नक्की ठीक आहेस ना गं तू? हात दुखतोय का गं तुझा फार? त्याबरोबर लगेच आजी सांगते, नाही गं फार नाही दुखत आहे, थोडं दुखतं आहे. त्यावर मग आता लगेच इकडे अधीरा म्हणत असते, काय गं आजी तुला माहिती आहे का केवढं टेन्शन आलं होतं आम्हाला सगळ्यांना ते? खरं तर मल्लिकाला आनंदच झालेला नसतो आजीला काहीही न झाल्याचा, पण आता काय करणार, खोटा आनंद ती दाखवत असते. तशी आता आजी विचारते, स्वानंदी कुठे आहे? त्यावर अर्पिता चिडते आणि म्हणत असते, अच्छा म्हणजे आजी अजूनही तुला स्वानंदीचंच पडलं आहे का? अगं तिच्यामुळे तुला एवढं लागलं, तिच्यामुळे तू खाली पडलीस, तिच्यामुळे तुला एवढा त्रास झाला आणि तरीही अजून तू स्वानंदीच कर काय? त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते, हे बघ गप्प बसतो अर्पिता, उगाचच तू तिला काही दोष देऊ नकोस, तिच्यामुळे काहीही झालेलं नाही आहे, तिच्यामुळे मी पडलेली नाही आहे. आता अर्पिता आणखीन जास्त बोलायला लागते. त्यावर मग समर म्हणतो, अर्पिता गप्प बस, हे हॉस्पिटल आहे, घर आहे का आपलं? आणि तुझ्या ह्या आवाजाने मोठ्या आजीला त्रास होईल, तिला जास्त बोलावं लागते. त्याबरोबर आजी म्हणते, म्हणूनच तुला फक्त कटकटी मैना असं लोक म्हणतात. त्यावर आता अर्पिता आणखीन वाद वाढवत असते. त्याबरोबर लगेचच आता अर्पिताने गप्प बसावं म्हणून अधीरा म्हणते, बरोबर आहे आजीचं,
म्हणून तुला सगळेजण कटकटी मैना म्हणतात अर्पिता आणि मला चिमणी. समजलं ना तुझं? आता तू गप्प बस. त्याबरोबर लगेचच आजी म्हणते, तुम्ही जाऊन बोलवताय कोणी स्वानंदीला का मी उठून जाऊ? त्याबरोबर लगेचच आता अधिरा म्हणते, आजी तू थांब, मी बघते. आणि मग लगेचच ती स्वानंदीकडे येते आणि स्वानंदीला म्हणत असते, स्वानंदीताई चल माझ्याबरोबर, आजी बोलवते. त्यावर लगेचच स्वानंदी विचारते, आजी ठीक आहेत ना? त्यावर मग आता अधिरा सांगते, हो ठीक आहे आजी, तुला बोलवते. त्यावर मग स्वानंदी देवाजवळ हात जोडते. स्वानंदी आजीला लवकर बरं वाटावं ह्यासाठीच देवाकडे खरं तर प्रार्थना करत असते. मग आता आजी आणि सगळेच जण आता स्वानंदीची वाट बघत असतात. अर्पिता मात्र बडबड करत असते. त्यावेळी मग समर तिला सांगत असतो, अर्पिता थोडा वेळ तू गप्प बस. त्याबरोबर आता त्या ठिकाणी लगेचच आजीसुद्धा म्हणते, हो ना गप्प बस अर्पिता, उगाच सतत तू दोष देत बसू नकोस त्या स्वानंदीला. तसा लगेचच इकडे अंशुमन म्हणायला लागतो, जाऊ देत ना दी, कशाला उगाच तू बोलतेस? आपण कितीही काहीही केलं, किती चांगले वागलो तरी आपल्याला काही व्हॅल्यू नाहीच आहे, सगळी व्हॅल्यू त्या स्वानंदीलाच आहे. त्याबरोबर मग स्वानंदी, रोहन आणि अधिरा तिघंही त्या ठिकाणी येतात. मग लगेचच आजी स्वानंदीला म्हणते, स्वानंदी अगं तिकडे का उभी आहेस? ये ना इथे, बस माझ्याजवळ. स्वानंदी आजीला नजरेने खुणावते, नाही ठीक आहे आजी. त्याबरोबर आता अधिरा स्वानंदीला बसायला देते. त्यानंतर मग स्वानंदी आता आजीच्या जवळ बसते. आजी आता कसं वाटतंय तुम्हाला, ठीक आहात ना असं विचारते. त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणते, जिन्यावरून पडल्यानंतर कसं वाटेल तसंच वाटतंय तिला, तुझ्यामुळेच झाली आहे ही तिची अवस्था, तुझ्यामुळेच आज अंथरुणावर पडली आहे आमची आजी. त्यावर आता आजी पुन्हा अर्पिताला ओरडते आणि म्हणते, गप ग अर्पिता, किती बोलतेस तू? आणि स्वानंदी, अगं रडतेस कशाला बाळा, मला काहीही झालेलं नाही आहे, ठीक आहे मी अगदी ठणठणीत, खरंच नको रडूस उगाचच्या उगाच. आणि आता काय करणार आहेस रडून, आता बरं वाटतंय ना मला. मग त्यावर मग स्वानंदी म्हणते, पण नाही आजी, ह्या सर्वामध्ये चूक माझीच आहे ना, माझ्यामुळेच तर झालं ना हे सगळं. त्याबरोबर आजी म्हणत असते, हे बघ काहीही झालेलं नाही आहे बाळा तुझ्यामुळे, तू मला सांगितलं होतंस की नाही आजी कुठेही जाऊ नका म्हणून, एका जागी थांबा, मी नाही ऐकलं तुझं. मला कळायला हवं होतं, वयानुसार आता माणसाचा शरीरावरचा ताबा सुटतो, मग त्या हिशोबाने जरा आपण वागायलाही हवं होतं ना. बरं ते आता काही हरकत नाही. समर तू मला पहिला घरी घेऊन जा बाबा, इथे हॉस्पिटलमध्ये राहिले तेवढं आता पुरे झालं, या हॉस्पिटलमुळे ना मला आणखीन आजारासारखं वाटेल. समर म्हणतो, नाही आजी उगाच हट्ट धरू नकोस, घरी वगैरे काही घेऊन जाणार नाही आहे मी लगेच तुला, ते काय करायचं आणि काय नाही ना ते डॉक्टर ठरवतील, तू उगाच काही करू नकोस आजी. त्याबरोबर आता इकडे बाबा हे सतत फोन ट्राय करत असतात पण कोणीच फोन उचलत नसतं. तर इकडे आता लगेचच आता आई म्हणू लागते की मग एक काम करा ना, तुम्ही स्वानंदीला किंवा अधिराला फोन करा ना, त्यांच्यापैकी कोणीतरी तर फोन उचलूच शकतं ना. त्याबरोबर मग बाबा लगेचच म्हणू लागतात की सुशू फोन उचलत नाही आहे कोणी. त्याबरोबर आता सुष्मिता लगेचच आईला म्हणते, आई शांत हो ना गं जरा तू. त्याबरोबर आई म्हणते, आता किती वेळ आपण असं हातावर हात ठेवून बसायचं, आजींची माहिती कळायला नको का आपल्याला? ते काही नाही, मीच आता हॉस्पिटलला जाऊन बघते. त्यावर बाबा आईला तिथेच थांबवतात आणि कुठेही जायचं नाही आहेस, घरात बसायचं आहेस तू असं सांगतात. मग मंदाकिनी लगेचच गप्प बसते. तर दुसऱ्या बाजूला आता आजी म्हणत असते, मला घरी घेऊन जा रे तू समर, मला नाही राहायचं इथे, बघा समर मला घरी घेऊन जा. समर म्हणतो, नाही आजी मी तुला कुठेही नेणार नाही आहे, तुला डिस्चार्ज द्यायचा की नाही ते डॉक्टर ठरवतील. आजी म्हणते, डॉक्टरला काय जातं रे, तू आणखीन 4 दिवससुद्धा मला इथेच ठेवायला लावेल, मग तू काय मला 4 दिवस इथेच ठेवशील? समर म्हणतो, हो आजी तू आता 16 वर्षाची राहिलेली नाही आहेस, तू 80 वर्षांची आहेस, उगाच 16 वर्षाच्या मुलीसारखे हट्ट करू नकोस. आजी म्हणते, अरे मग तेच म्हणते आहे ना मी, आता म्हातारी झाली मी, मला नाही राहत या हॉस्पिटलच्या वातावरणात. आणि समर, काय रे आजारी पेशंटवर रागवायला तुला काही वाटतं का नाही रे? त्यावर समर म्हणतो, तू तुझ्या सोयीनुसार पेशंट होऊ नकोस, तू पेशंटच आहेस हे लक्षात ठेव. तोपर्यंत त्या ठिकाणी डॉक्टर येतात. मग डॉक्टर आजीला विचारतात, काय मग कसं वाटतंय आजी? आजी म्हणतात, ठणठणीत वाटतंय. डॉक्टर डिस्चार्ज कधी देत आहे? त्यावर मग आता लगेचच समर म्हणतो, आजी घाई नको करूस. त्याबरोबर मग डॉक्टर म्हणतात, नाही एवढा लवकर डिस्चार्ज नको, 2-3 दिवस तरी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. त्यावर मग समर डॉक्टरांना रिक्वेस्ट करतो की डॉक्टर हिला आजच्याच डिस्चार्ज मिळू शकेल का? नाही म्हणजे काही होऊ शकतं का? तुम्ही म्हणताय अंडर ऑब्झर्वेशन ठेवायची गरज आहे, तर मी घरी सगळी व्यवस्था करतो.
त्याबरोबर आता डॉक्टर म्हणतात, नाही समर साहेब, तुम्ही म्हणताय तर काही हरकत नाही आहे. जर तुम्ही घरी तेवढी सगळी व्यवस्था करत असाल तर मला काहीच हरकत नाही आहे. पण आजींना हलता डुलता येणार नाही आहे. कंप्लीट बेड रेस्ट घ्यायची आहे, काळजी घ्यावी लागणार आहे तेवढी. त्याबरोबर समर म्हणतो, ठीक आहे डॉक्टर, तुम्ही म्हणाल ती काळजी आम्ही घ्यायला तयार आहोत. कारण काय आहे ना, आपण कितीही सांगितलं तरी आजी इथे थांबणार नाहीच. उगाच तिला त्रास होईल, नको ते डिप्रेशन येईल इथे थांबली तर. त्यावर मग लगेचच तिकडे डॉक्टर सांगतात, चालेल मग डिस्चार्जच्या आधी आम्हाला एकदा ड्रेसिंग करून घेतलं पाहिजे त्यांचं, त्यानंतर मग तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही सगळ्यांनी बाहेर थांबा, कोणीतरी एकानेच इथे थांबा. मग आजी म्हणते, स्वानंदी तू थांब गं. मग सगळे बाकीचे बाहेर निघून जातात. स्वानंदी आजीजवळ बसते. स्वानंदी आता आजीला म्हणत असते, आजी सॉरी, माझं चुकलं, मी तुम्हाला एकटं सोडायला नको होतं. जर मी तुम्हाला एकटं सोडलं नसतं ना तर हे सगळं घडलं नसतं. माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावी लागते. तुम्हाला एवढा त्रास होतो, या सगळ्या वेदना होत आहेत. तोपर्यंत रोहनला आता बाबांचा फोन आलेला असतो आणि रोहन आता बाबांना सांगतो की बाबा, आजी एकदम व्यवस्थित आहेत. डॉक्टर म्हणालेत की आजींना काहीही झालेलं नाही आहे. खरंच आजी खूप स्ट्रॉंग आहेत हो. आणि हो, सर्व व्यवस्थित आहे इथे. त्याबरोबर बाबा विचारतात, आणि आपली स्वानंदी कशी आहे रे, ती ठीक आहे ना? त्याबरोबर लगेचच रोहन सांगतो, हो ताईसुद्धा व्यवस्थित आहे, ताईलासुद्धा बरं वाटतं. त्याबरोबर मग लगेचच बाबा म्हणतात, बरं बाकी सगळे? त्याबरोबर आता रोहन म्हणतो, हो बाबा बाकी सगळेसुद्धा बरे आहेत. इतक्यात तिथे अधिरा येते. मग रोहन लगेचच बाबांना म्हणतो, बाबा आपण घरी आल्यावर बोलूच, मी तुम्हाला बाकीचे सगळे अपडेट फोन करून देतच राहीन मध्ये मध्ये. त्यावर बाबा लगेचच म्हणतात, हो हो चालेल, निवांत फोन कर, नंतर बोलूया ना बाळा आपण, ठेव ठेव ठेव. आणि मग बाबा फोन ठेवतात. तर आता तोपर्यंत त्या ठिकाणी अंकिता आणि आनंद दोघंजण आजीला बघायला आलेले असतात. आता त्याच वेळी बरोबर अंशुमन खाली आलेला असतो. आता अंशुमन त्या दोघांना बघतो आणि म्हणत असतो, एक मिनटं, तुम्ही दोघं इथे काय करताय? ओ, आजीला भेटायला आलाय? त्यावर लगेचच आनंद म्हणतो, हे बघ अंशुमन, तू उगाचच्या उगाच मला अडवू नकोस, आम्ही आजीला भेटायला आलो आहे, आम्हाला जाऊ दे. अंशुमन म्हणतो, आजी भेटणार नाही तुम्हाला, माझी आजी येते. त्यावर लगेचच आता निकिता त्याला म्हणत असते, अरे माहिती आहे आम्हाला तुझी आजी येते, पण आम्ही 2 मिनटं जर आजींना भेटलो ना तर एवढं काही होणार नाही आहे. अंशुमन बाजूला, आम्हाला आजीला भेटायला जाऊ दे. पण अंशुमन काही त्यांना आजीला भेटूच देत नाही. त्यानंतर मग आता घरी जाण्याची वेळ आलेली असते. आता सगळे घरी जायला निघालेले असतात. त्यावेळी अधिरा ही आजीला मिठी मारते आणि म्हणते, आजी हट्ट करून घरी जातेस, पण घरी जाऊन स्वतःची काळजी घे, स्वतःला जप हा. त्यावर आजी हो म्हणते. त्यानंतर आजी मग आता स्वानंदीला म्हणते, स्वानंदी चल चल तू पण चल. त्यावर मग आता लगेचच समर, स्वानंदी आणि आजी एका गाडीने जाणार असतात. पण आता लगेचच मलिका म्हणते, आम्ही घेऊन येतो ना आई तिला, तुम्ही जा पुढे, व्यवस्थित बसायला हवं ना तुम्हाला, तुम्ही जा हा पुढे. त्याबरोबर मग लगेचच आता आजी स्वानंदीला म्हणते, बरं स्वानंदी तू ये हा मग यांच्याबरोबर मागून. आणि मग आता आजी समरला म्हणते, समर चल रे पटकन घरी. आणि मग आता आजी आणि समर हे दोघंजणं पुढच्या गाडीमध्ये बसून पुढे येतात. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अंशुमन त्याची गाडी घेऊन येतो. आता अंशुमन गाडी घेऊन आल्यावर मल्लिका स्वानंदीला म्हणते, स्वानंदी बस ग गाडीत. त्यावर अंशुमन म्हणतो, एक मिनटं मॉम, काय बस गाडीत? हिला मी माझ्या गाडीमध्ये घेणार नाही आहे. हिच्यामुळे माझ्या आजीची ही अवस्था झाली, हिच्यामुळे माझी आजी पडली, मला ही माझ्या गाडीत नको आहे. त्यावर मग मल्लिका म्हणते, अंशू. त्याबरोबर अंशुमन म्हणतो, काय अंशू, जर तुला बसायचं असेल तर बस, नाहीतर तू सुद्धा हिच्याबरोबर इथेच थांब, मला काही घेणं देणं नाही आहे. त्यावर मग लगेचच आता स्वानंदी म्हणते, इट्स ओके, तुम्ही जा, काही हरकत नाही, मी मागून रिक्षाने येईन. त्यावर मग लगेचच मल्लिका म्हणते, सॉरी हा स्वानंदी, खरंच सॉरी. स्वानंदी म्हणते, नाही काही हरकत नाही, मी येईन मागून रिक्षाने, तुम्ही जा पुढे. मग आता ते लोक तिकडनं निघून जातात. मग निकिता स्वानंदीला मागून हाक मारते. स्वानंदी लगेचच बाहेर येत म्हणते, अरे तुम्ही दोघंजणं इकडे काय करताय आणि कधी आलात तुम्ही? त्याबरोबर निकिता आणि आनंद सांगू लागतात की आम्ही मघाशीच आलो आहे, पण अंशुमनने आम्हाला आजीला भेटायला सोडलं नाही, त्याने आम्हाला वरती नाही येऊ दिलं. त्यावर मग पुढे लगेचच ते दोघं असंही म्हणतात की नाही म्हणजे त्याने आम्हाला आजीला भेटून नाही दिलं, त्याचं आम्हाला फार काही वाटलेलं नाही आहे, कारण आम्हाला माहिती आहे ना त्याचा स्वभाव. त्यावर पुढे आता मग ते दोघं आजीच्या तब्येतीची चौकशी करतात. मग स्वानंदी सांगते, आता त्यांची तब्येत तशी ठीक आहे. त्यावर मग निकिता म्हणते, पण नेमकं झालं काय, आजींची तब्येत अचानक कशी खराब झाली? मग स्वानंदी सांगते की त्या जिन्यावरनं पडल्या, घसरून पडल्या. त्याबरोबर आता लगेच निकिता म्हणते, का तिकडे पाणी वगैरे सांडलं होतं का?
त्यावर आता लगेच स्वानंदी म्हणते नाही काही पाणी वगैरे सांडलं नव्हतं. म्हणजे त्या म्हणतात की चुकून पाय घसरून पडल्या. मला कळत नाही आहे मी इतका हलगर्जीपणा या सगळ्यात कसा केला. मी माझं स्वप्न तुला सांगितलं होतं आणि तरीसुद्धा मी हे असं वागले. त्यावर निकिता म्हणते नक्की आजी पडल्या की पाडल्या? नाही, उद्या मला कळलं ना मल्लिका आंटींनी हे सगळं केलं आहे तरी मला आश्चर्य वाटणार नाही आहे, कारण माझा त्यांच्यावर मुळात विश्वासच नाही आहे. त्यांच्यावरच काय, माझा त्या घरात कुणावर विश्वासच नाही आहे. हे सगळं त्यांच्यापैकी कोणीतरी मुद्दामूनसुद्धा करू शकतं. त्यावर मग मात्र स्वानंदी म्हणते हो, पण हे जे झालं ते चुकीचं आणि वाईट झालं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.